एका एकरामधून 3 खेपा होतात, म्हणजे साधारण 6 ट्रॉल्या एवढा त्या ठिकाणी ऊस जातो. म्हणजे 3 खेपे मागं 36,000 रुपये, 12,000 रुपये एका खेपेला, 36,000चा काटामाल, 36,000 रुपये काटामाल. 5 एकराचे किती झाले? एका एकराला 36,000. 5 एकराचे किती झाले? 5 त्रिक 15 आणि वरचे 6,000, बरोबर. 6×5 म्हणजे 1,80,000 रुपये, बरोबर. 1,80,000 रुपये 5 एकर ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ऊसातून काटा मारून हा कारखानदार कमवतो. मला सांगा, 5 एकर प्रत्यक्ष ऊसातून नफा होतो का त्याला? 1,80,000 रुपयाचा नफा होतो का शेतकऱ्याला? म्हणजे शेतकरी कष्ट करतो, ऊस लावतो, ऊसाचं बेणं आणतो, त्याची मशागत करतो, नांगरणी करतो, खतं घालतो, पाणी देतो, कोळपणी करतो, त्याचं माती लावण्याचं सगळं जे काय असेल ते सगळं उटारेटा करतो. त्या ऊसामध्ये अंगाला तिथं चिरलं काय, फाटलं काय तो करतो. त्या खुरपणाऱ्या बायकाला कामाला लावतो, त्यांची मजुरी देतो, खताचे पैसे देतो, बँकेतून कर्ज काढतो, त्याचं व्याज भरतो. एवढं सगळा उटारेटा करून शेतकरी तो ऊस पिकवतो आणि मग कारखान्याला तो ऊस जातो. आणि काहीही कष्ट न करता त्या शेतकऱ्याचा, 5 एकराचा मालक असलेल्या शेतकऱ्याचे 1,80,000 रुपये काटा मारून हा जकरायवाला कमवतो. माझ्याकडे जकरायाच्या विरोधात पुरावा आहे म्हणून मी त्याचं नाव घेऊन बोलतो.